सारखी बायको ह्याच्यासारखी गाडी बास. काय नाव आहे तुझ्या चॅनलचं? फॉलो करतायत दादाला नक्कीच आपला JP1 टूल्स. तुझे एवढे फॉलोअर तरी नाही आहेत आमचे. नाही होतील नक्की. दादा मजा घेत. मी आता इथे कॅफेला आलेलो. हर्षने एक घाण केली. माईक आहे ना, माईक ऑफ करून ठेवलेला बाईने आणि एवढ्या व्हिडिओ रेकॉर्ड केल्या ना, कमसे कम 17-18 मिनिटाचा ब्लॉग होता. सगळं गायब, सगळं करप्ट. काय कसला काय डाटा उरला नाही आणि मला बोलतो वरून व्हॉइस ओव्हर कर. ब्लॉगला मी व्हॉइस ओव्हर करू. आधी दुखी नव्हती स्वतःहून लागलेलं. तू हात लावलेले काय सँडविच काय मॅगी काय पांढरे पाडलाय हा सँडविच पाडलाय तो कोणचा वाला? सँडविच खाली पडलेलं काय त्यातलं एक. आता यातलं कोणत्या येतो त्याला मी सांगणारच नाही. जो उरेल तो त्याचा बघू आता कसं काय. सगळं आपलं इथं इथून निघतो हा बिंडोक. एवढा बिंडोक पोरगा मी अख्ख्या आयुष्यात नाही बघितला. राहू द्या. म्हणजे भाई ना माईक ऑफ करून ठेवलाय भाईने. मी तसेच दिवसभर ब्लॉग शूट नाही केला आणि अचानक चेक नाही करायला गेलो की रेकॉर्ड होतंय की नाही. आता एवढा बिंडोक. ए बाय हात पण नाही लावला त्याला. हात तुला पाहिला होता ना मी. आता जाऊ आपण आपल्या ठिकाणी. काय यार माहित नाही ना अजून. हा कोणाला माहित नाही ना. मी डायरेक्ट बाहेर बंद करतो व्हिडिओ आणि आतमध्ये गेल्यावर चालू करतो. माहिती परवा तो निघतोय. चला आता निघू. बिल पे झालंय. अरे बाईकडे पैसा कमी नाही ना. आता इथून निघतो आम्ही. चाय सुट्टा कडल ती कुल्लड. ए रिकाम तिकडे गाडी खेच. इथनं निघालोय आम्ही. बाय परत चेक कर परत मला बोलशील. आता निघालोय आम्ही. एक्झॉस्ट चेंज करणार आहे गाडीचा? कशाला? स्टॉक चांगली नाही का? काय काय? स्टॉक चांगली नाही का? ठीक आहे. तरी आवाज जरा भाई पप्पा पण चालवतात नाही गाडी. असं आहे काय? मग अजून एक खड्डा कर त्याला सायलेन्सर. नाही रे कंपनीला पण जाते ना. नाहीतर मग उद्या काही ना काही करून ठेवलं असतं काम. काम 25 या रेस लावतोय. जाऊ दे तो जिंकेल. नगीरा हुआ म्हणणं. जाऊ दे तो जिंकल बोलतो. पाप कुठे फेडू आम्ही या जन्मात. या जन्मात आम्ही काही पाप फेडत नाही. आता ते आपण चाललोय कुठून बरं. मला काय माहिती. मी रस्ता दिसतोय तर येतोय. बघ आता. शिवांश मिसळ. हा तू काय ब्रिज आहे ना. त्या ब्रिजची तो भारी होतो हर्ष. सूर्य वगैरे भारी दिसतो. वन सेंटरला नाही आता हे बघ ना या साईडला व्ह्यू मस्त दिसतो. बघ बघा भाई. कोण होतं रे? काय माहिती. काय माहित कसला आवाज आला काय. अरे कोण आहे? कसला आवाज येतो काय नाही. देखो देखा हाल क्या. भाई जगातली सगळ्यात फालतू गाडी. म्हणजे ही गाडी बघितली की मला चिडचिड एवढी चालू होते ना हर्ष. अरे 10,000 काय बोलतो. ही गाडी बघितली मला डोकं फिरतं. ती मध्ये ती बघायची ती पुढे पळते ना. म्हणजे मिडल क्लास लोकांना काय मजबुरी असेल का ही गाडी घ्यावी लागेल असेल मला कळत नाही. का घ्यायला तर याच्याची छोटी अल्टो विल्टो घेऊन शकतो. त्याला हीच काय घ्यायची असते.
त्या गाडीत असं काय फीचर आहे की त्यांना त्या गाडीकडे खेचते ती गाडी, अट्रॅक्ट करते. आय डोंट नो यार. चला, रेंज रोवर इवोक. तरी काय भाईची पाठी बघून पिप्सी बघितलंच नाही. पिप्सी हा पिप्सी. कसा आवाज येतो रे? काय माहिती कसला आवाज येतोय. कोण आहे रे मागे? टाळा कोण वाजवतोय? ऑडियन्स ऑडियन्स टाळा वाजवतोय. हो, व्हिडिओ वाल्याला लाज वाटते माझ्याकडे बघायला, म्हणून काय आरशातून बघते बाहेर. का माझा चेहरा एवढा वाईट आहे? हे उभं छपरी. हे छपरी गाडी. ब्रुटल ब्लड. आमच्या मुंबईमध्ये सुरू नाही बाहेर देतात लोक बेंचन वर. हर्ष रेडी? वातावरण असं एकदम सुंदर आहे. ये तरी परत स्नॅप करून एकदम सुंदर असं वातावरण आहे. ऑडियन्स टाळी वाजवते बाकी काय. ऑडियन्स पण टाळी वाजवते कुठे पण. When you're happy and you know it, clap your hands. Tap, tap. When you're happy and you know it, clap your hands. जाऊ दे ठोकली कुठेतरी. दीदी एका साईडला कुठे जात आहे? हर्ष तू पोळून घे. कुठली? When you're happy and you know it, clap your hands. Pat, pat. When you're happy and you know it, clap your hands. Pat. When you're happy. तुला मस्त झाल्या लय झाल्याच. आम्ही गुरु जाऊन एका ठिकाणी आपण उभं करू, ब्लॉग इथं थांबवतो. बघा हे लोक काय असं कुठे भेटेल तुम्हाला बघायला? माझ्याशिवाय माझ्याचे सुंदर वातावरण असं तुम्हाला कुठे बघायला भेटेल? हे बघा पूर्ण एकदम भारी, एवढं सुंदर असा व्ह्यू, एवढा सुंदर असा हर्ष. अजून काय पाहिजे आपल्याला आयुष्यात? काय बोलला? बोललो एवढा सुंदर असा व्ह्यू आणि एवढा सुंदर असा हर्ष, अजून आयुष्यात काय पाहिजे आपल्याला? बरोबर ना? काय कोण टाळा वाजवते, कोण फटाका वाजवते कळतच नाही. टाटा मला जायच, टाटा झिरोवर आहे, नंतर मला बोलायचं नाही. तुझं आरपीएम वरती काढत चालतो ना. ऐकलं तू? सगळे व्हिडिओ माहिती आहे. माझ्या सबस्क्रायबर बसला मागे. असं जर का बोलायला ना, माझा फर्स्ट सबस्क्रायबर म्हणजे एकदम जेन्युइन वाला काय कसा पण असू द्या, बिंडोक असू द्या, नाळ्यात असू द्या, कसा पण असू द्या, तरी सबस्क्रायबर चांगला आहे. जायला आम्ही आता गावाला आलोय, कशेडी घाट. भाय स्विमिंग पूल आहे भाई इथे रस्त्यातच. हा दुकुमार टाकू टाकू. लोणावळा पण कमी पडेल रे याच्या पुढे. कसला बेकार नाही. अरे बाबा उधर से जाना पड़ेगा. तुम्हाला आता माहिती असेल मी इथं काय येतो. तुम्ही एकदा चेक करा फक्त. कुठे दिसेल तुम्हाला काय मॅल्डिव्ह काय काय या भाई भारतात हे सगळं आहे, बघू शकता. स्पेशली मुंबईमध्ये ज्यांना वाटतं मुंबईमध्ये नुसते कचरा आहे ते, एकदा इथे बघा आसपास. हे आमची मुंबई. छान आहे रे मुंबई. मुंबई आहे भाई माझ्यासाठी. मुंबई आणि पुण्यामध्ये झालं तर मुंबईच आहे.
पुण्याने ठाण्याकडून बोलत नाही. अशा प्रकारे हर्षला इथं सोडलेला आहे. बाय बाय. त्याला खोटं वाटतंय. जाऊ दे, इथं उभं राहील सोडल्यानंतर त्याला बरं वाटत. आता एकदा आपण बाहेर निघू इथून. आमच्या एका पोराला मी इथं सोडून आलोय. कुठे फिरतोय आता? मी पण असंच थोडं चमकायला आलेलो. सबस्क्राईब करा भाई. सबस्क्राईब करा. या आतमध्ये काय त्याला काय अशा प्रकारे आपण जाऊ. मी पण चला आपण पण एकदा पोडून दाखवू. काय इज्जत राहिली, काय इज्जत राहिली, काय लायकी राहिली बोला फक्त. अजून काय पाहिजे आयुष्यात? ह्याच्यात बस अख्ख्या आयुष्यात काय नको. मी चालून आलो जरा. तुला फिरवीन मी. तू बघू. ए भाई बॅग ठेवू नको, ती घ्यायची गोष्ट आहे. चला पण आपण का चाललो भाई? आपल्याला व्हिडिओ शूट करून घरी जायचं, ऑफिसला जायचं. तुला नाही मला आता नाही आहे ना. पण मी नाही भाई. मला जावं लागतं रोज. ब्लॉग तर बंद कर. गाईज वेलकम बॅक टू द व्हिडिओ. आज इंट्रो वगैरे शूट नाही केला, बाईकवरच सगळं चालू झालंय. हर्षने घाण केलेलं त्याच्यामुळे तो इंट्रो आला नाही. हर्ष इकडे. मी घाण आता आमची एक राहू दे. आता आमची एक व्हिडिओ शूट चालले रीलसाठी. तर ती होते म्हणजे चांगली तर झाली. तर बघू, तुम्ही वातावरण तर तसं वर बघूच शकता. आणि हा आपला हेल्मेट मी त्याच्यावरती लिहून आणलं आहे. तुम्हाला उलटं दिसत असेल तर आयुष जाधव. आणि मागे पण लिहून आणलं आहे. आता पण आम्हाला मागे 2-3 पोरं भेटलेले. त्यांनी पण तुला सांगितलं मी काय तिथे मागे ना स्कूटीवर पोरं होते रे. ते लगेच कॅमेराला बघून हाय केले. तर त्यांना मी चॅनल असं दाखवलं. व्हिडिओमध्ये आहे, ते व्हिडिओ रेकॉर्ड आहे, त्याच्यात तुम्हाला दिसेल. तर आता या प्रकाराने आम्ही घेतलं आहे. तर इथं नवीनच फोन घेतलेला सॅमसंग S22 अल्ट्रा. सिंगल कॅमेरा आहे तो, स्पेशल एडिशन आहे गाईज. तर आता इथून घरी जाऊ, मला ऑफिसला पण जायचं आहे. ते थोडं मला ग्राफिक्सचं काम होतं म्हणून मी बाहेर आलेलो. आता ऑफिसला जाऊ. चला गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपल्यासोबत जयेश दादा आहे. मी काल आलेलो इथे, पण दादासोबत आपल्याला काही ब्लॉग करता आला नाही. तर आज मी इथे करतो. आणि ही आपली बाईक, माझी गाडी इथेच विकलेली दादाची. FZ होती, तिच्यावर ग्राफिक मध्ये लिहिलेलं 25 म्हणून, FZ 250. आणि हे दादाचं शॉप आहे. ड्रीम आहे सगळ्यांचं. नाही मजा नाही घेत. आणि पण एक ते- टायमाला सेम ब्लॉग्स करायचे. आता मी एक दिवशी फक्त येईल, मला फक्त ती बाईक बघायची. मी लांबूनच बघेन, फक्त मला बघायचे. जवळून बघ ना पहिला. मी बघितले मी, पण जेव्हा यायचं तर तुम्ही स्पीड मध्ये जायचे, मग मला स्पीड मध्ये नाही तो आवाज फॉलो नाही करता यायचं. नाही ती गाडी होती करिश्मा. तुम्ही लोक आयरोल बेनेरी घेऊन जात होते बहुतेक तलावाजवळ. मला तेवढं नाही फॉलो करता आलं. तर आता मी दादाला आपण भेटलोय आणि मी आता ऑफिसलाच जात होतो. दादा पण माझ्यासाठी स्टोरी काढतोय. ऑब्वियसली बहुत लोग पहचानते हैं, तभी मतलब मेरे फॉलोअर्स कुछ भी नहीं थे, 500-600 थे. अभी बाय गॉड ग्रेस अपन ने मेहनत किया, आप लोगों ने इतना प्यार दिया. बहुत सारे फॉलोअर, उसमें से अपने एक भाई है, मेरे को रिलेट हुआ तो अपने आयुष नाम है ना भाई, आयुष जाधव. आयुष भाई है. सो कल मिले थे, अब एक्चुअल भाई पास हो रहे थे, तो भाई कल मिल के गए. आज भाई अपने साथ एक स्टोरी बनाने, तो सोचा मैं भी एक बना दूँ, बिकॉज भाई को देख के मेरे को मेरा रिलेट हुआ कि ऐसा ही मैं भी व्लॉग्स करता था स्टार्ट में. सो
सो भाई को यहाँ पे बड़ा सा टैग किया है, थोड़ा सा प्यार दिखाना, कंटेंट देख के प्यार दिखाना, मैं बोल रहा हूँ इसके लिए नहीं। और जो सजेशन रहेगी ज़रूर भाई को बताना। भाई ने भी मोटो ब्लॉगिंग देखो भाई चैनल किया, तो यहाँ पे सेटअप है मस्त, करिश्मा पे करते हैं, तो ज़रूर प्यार दिखाना guys, मेहनत लगती है सब चीज़ की। दादाने किचन दिलं आपल्याला. थँक्यू दादा यार सो मच. आणि लय भारी आहे. ते तुम्ही गाड्या बघाल ना, तुम्हाला जी पाहिजे ती बाईक 390 जो सगळ्यांचा आवडता सेगमेंट असेल त्या पण आहेत. अजून R3 पण आहे. R3 तर माझी आवडती आहे. आणि ही तर दादाला मी एका फॉलो होतो, विलेज म्हणून काहीतरी ग्लोबल विलेज. ग्लोबल विलेज आहे, त्याला पण मी फॉलो होतो. तर त्याने पण आय थिंक बाईक दाखवलेली एकदा. चला. हा हा. हो हो हो. चला आता निघतो मी. ते कोण होतं काय माहित, मला विचारत होतं चॅनलचं नाव काय. अरे बॅकफायर जायला लागले. बॅकफायर मध्ये तुम्हाला माहिती नसेल, आय नो. बॅकफायर म्हणजे फटाके, फटाकड्या बारक्या बारक्या. पाऊस का चालू झाला आता. लाईफ सक्स, सक्स बोललो मी. हे तुमचा काय प्रॉब्लेम नाही, काय काय लोक असतात त्यांना वेगळं ऐकायला जातं. जसं की मी आता हळू बोलते तरी पण त्यांना जात असेल, आय नो, आय एम प्रिटी शुअर. अरे यार पावसात नाही, सगळं एकदम बॅगेत तो कॅमेरा आहे, DSLR आहे. आणि उलट पुढे तो वॉच पण आहे. प्रशांत काका, प्रशांत सावंत काका तुम्हाला माहिती नसतीलच. हा आय नो तुम्हाला माहिती नसतील. पप्पांचे बेस्ट फ्रेंड, पप्पांचे फ्रेंड, पार्टनर, म्हणजे सगळं माझ्यापेक्षा जास्त क्लोज पप्पांचे. तर त्यांनी चायनावरून मला वॉच आणला आणि मला हे पण बोलले की गोप्रो पण आणतो. तर चायनाला परत जाणार तर गोप्रो आणतील. आहे बघ हे असे साले सरबरीत आपल्या रिक्षावाले, म्हणजे ना कधी आकडे यायचं काय माहित. कुठे सोडू. चला मी पण तिथेच चाललोय. चला काकांना पण आपण विटावाला सोडू आणि बघू पुढचं. कॅमेरा खराब झाला का. हा ना. काका बोलतो पाऊस पण टायमिंगलाच येतो. दिसतंय का साप तर सारखा करतोय. असं पण होऊ शकतं की साप होतो आणि मी हात फिरवला आणि परत घाण झालं. अरे मला समोरचं काही दिसत नाही, लाईट आली तर. आणि पाणी पाणी जमा झालं ना, सगळे पिक्सल्स दिसतात. खोललं की आतमध्ये पाणी जाईल, नाही खोललं तर दिसणार नाही. खोललं तर डोळ्यात पाणी जाईल, नाही खोललं तर गाडी कोणत तरी जाईल. बंद कर. यार पाऊस जास्त आहे. हा चालू आहे. चल येतो. माझी गाडी माझी ओळख आहे, बघितलं. भले त्याने नाही ओळखलं. रिक्षावाले सरबरीत आहेत का रे. झाली भिजली पॅन्ट. वॉलेट पण भिजला. वॉलेटचं काही सीन नाही, वॉलेटला काय नाही होणार. वॉलेट मध्ये पैसेच नाहीत, काय होईल म्हणून. हा हा हळू घ्या, हळू. स्पोर्ट्स बाईकवर बसवत आणि हळू घ्या. 40 पेक्षा हळू कशी घेऊ. 40च्या खाली गाडी चालतच नाही. आता 40 पण स्पीड नाही.
काय पाणी माझ्या अंगावर येते छत्रीचं. उगच उगच लिफ्ट दिली. कर्म वाईट आहेत की चांगले मला कळत नाही कधी कधी. लोकांना मदत पण करतो, लोकांना सहन पण करतो, लोकांना मागे ऐकायला पण जात नाही मी काय बोलतो. लाईफ इज हॅपनिंग यु नो. जसं की स्विफ्ट, आता त्याची पण काही चुकी नाही, मग मलाच दिसत नाही समोरचं. त्याची चूक काय काढणार मी. इथे सोडू ना, इथे सोडतो, मला आतमध्ये जायचं. कुठेतरी थांबून ब्लॉग बंद करतो. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आपल्याला व्ह्यूज जातील, आपलं चॅनल वाढतील. आपल्याला लोक विचारतात, तेव्हा सांगता नाही यायला लाज वाटते सांगताना की आपले सबस्क्रायबर किती आहेत. हा इथे चाललोय होंडा सिविक. नाही मी इथे चाललोय. हां होंडा सिविक. हां धन्यवाद बोलतात. चला मग आहे तिथे मी ब्लॉग एंड करतो. चला बाय बाय. अरे मग